लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती. महिलांना मोठा धक्का. हे एक कागदपत्र ज्यामुळे अर्ज झालेत रद्द. तुमचाही अर्ज रद्द झाला असेल तर हा व्हिडिओ पहा. महिलांना मोठा धक्का आहे. फॉर्म जे आहेत ते रद्द झाले आहेत. भरपूर फॉर्म रद्द झाले आहेत. तर याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये तुमचा देखील फॉर्म रद्द झाला आहे की नाही याची देखील माहिती घेणार आहोत. फॉर्म जर रद्द झाला असेल, डिसअप्रूव्ह, अप्रूव्ह, इन प्रोग्रेस, इन रिव्ह्यू काही दाखवत असेल तर त्याच्यावर काय उपाय करायचे आहेत, याचे कारणं काय आहेत हे देखील तुम्हाला समजणार आहे. तुमचा जो फॉर्म आहे तो कसा पात्र करून घ्यायचा, रद्द झालेला अर्ज कसा पात्र करून घ्यायचा हे देखील तुम्हाला समजणार आहे. तर भरपूर सारे जे त्या ठिकाणी अर्ज आहेत ते रद्द झालेत. त्यामुळे महिलांना मोठा धक्का मिळाला आहे. म्हणजे 1,500 रुपये आता मिळतील की नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे. आता रक्षाबंधन जवळ येते आणि त्यामध्ये बाकीच्या महिलांना पैसे येतील पण तुम्हाला येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्यांचा जो अर्ज आहे तो रद्द झाला, कोणत्या कोणत्या कागदपत्रामुळे रद्द झाला, काय याची कारणं आहेत, काय आता तुम्हाला पटकन करावं लागेल की जेणेकरून तुमचा अर्ज पात्र होईल, तुम्हाला पैसे येतील, तर अशी डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपण नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून घेण्यात आलेली माहिती, काय काय स्टेटस आहे, काय काय करायचं आहे, कोणती कोणती कारणं आहेत, काय तात्काळ तुम्हाला करावं लागेल जेणेकरून पैसे येतील, तर ह्याची माहिती. कदाचित हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला नाही तर बाकीच्या लोकांना पैसे येतील, बाकी महिलांना, भगिनींना पैसे येतील पण तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे तात्काळ हा व्हिडिओ त्या ठिकाणी पहा. व्हिडिओमध्ये तुम्ही अर्ज भरला असेल तरी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण की अर्ज जरी भरला असला, ही एक गोष्ट जर तुमच्याकडून चुकली तर तुमचे पैसे येणार नाही. आणि ज्यांचा फॉर्म अजून भरणं बाकी आहे किंवा ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे, काय स्टेटस बरोबर दाखवत नाही, त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर कशा पद्धतीनं तुम्हाला जे फॉर्म आहे ते आता पाहायला मिळत आहे ते आपण अगोदर पाहूयात. व्हिडिओमध्ये आपण काय कारणामुळे फॉर्म रद्द झाले, आता तात्काळ काय करावं लागेल ज्यामुळे फॉर्म तुमच्या पात्र होतील हेही तुम्हाला समजून जाईल. आता सगळ्यात आधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, कारण की लाईव्ह माहिती आपण देणार आहोत. अशी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामुळे तात्काळ तुम्हाला विनंती आहे का व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच व्हिडिओ माहितीपूर्ण तुम्हाला भेटून जातील. तर लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. तर काय करायचं आहे, तुम्ही इथे पाहू शकता की सगळ्यात आधी माझी नारी शक्ती दूत ॲपवर तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर सगळ्यात आधीचं जे स्टेटस तुम्हाला दिसू शकतं इन पेंडिंग. आता इथं पाहू शकता SMS व्हेरिफिकेशन डन. तर काय तुम्हाला अशा पद्धतीनं फॉर्म अशा स्थितीमध्ये पाहायला मिळत होता. आता याच्यामध्ये बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो आहे तर हा इन पेंडिंग टू सबमिटेड असं त्या ठिकाणी लिहून आलेलं आहे. मग असा जो फॉर्म असणार आहे तो सबमिट झालेला आहे. मग आता इथे तुम्ही काय करू शकता, इथं एडिट फॉर्म हे बटन आहे, तर त्या एडिट फॉर्म या बटनावर तुम्ही क्लिक करून तुमचा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता. आता काही ठिकाणी काही लोकांचं व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे किंवा SMS व्हेरिफिकेशन काहींचं नाही झालं आहे, पण काळजी करण्याची गरज नाही. ज्यांचं असा स्टेटस असं ज्यांना इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहे त्यांचा फॉर्म जमा झालेला आहे. तर एडिट फॉर्मवर क्लिक करून तुम्ही फॉर्म दुरुस्त करू शकता. याच्यावर तुमची जी चूक झालेली आहे ती परत दुरुस्त करू शकता. आणि मग हे असं का झालं, म्हणजे तुमचा इन पेंडिंग टू सबमिटेड हे का दाखवत आहे याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा अपात्र झालेला फॉर्म भरू शकता. आता पुढचा स्टेटस असा येतो, अशा लोकांना काहींना असंही दिसते की SMS व्हेरिफिकेशन डन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू असं दाखवत आहे. मग आता आपण जो सादर केलेला फॉर्म आहे तो अर्ज तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आलेला आहे असा याचा अर्थ होत असतो. आता तुम्ही जो काही भरलेला अर्ज आहे तुमचा अर्ज त्या ठिकाणी तपासला जातोय. तो अर्ज तपासल्यानंतर एकतर त्या ठिकाणी ग्रीन होईल किंवा ग्रे होईल, म्हणजेच अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी होणार आहे. मग आता या ठिकाणी बहुतेक महिलांचं असं देखील मत आलेलं आहे की जर फॉर्म डिसअप्रूव्ह झाला किंवा फॉर्म काही कारणास्तव अप्रूव्ह नाही झाला किंवा फॉर्म भरला नाही गेला, सक्सेसफुली सबमिट नाही झाला, तर मग त्याचं कारण काय आहे ते देखील दिलं पाहिजे. मग त्यामुळे त्यानुसार दुरुस्ती करता येईल. तर व्हिडिओमध्ये शेवटी आपण जाणूनच घेणार आहोत की काय कारणं आहेत आणि कसं ते दुरुस्त करायचं. पण तत्पूर्वी काही लोकांचे फॉर्म सक्सेसफुली अप्रूव्ह झालेले आहेत. इथं तुम्ही पाहू शकता की SMS व्हेरिफिकेशन डन असं आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ड असा स्टेटस त्या ठिकाणी दिसत आहे. तर मग फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर अशा पद्धतीनं अर्ज बघायला मिळणार आहे. मग आता तुम्ही जर योजनेमध्ये सादर केलेला जो फॉर्म आहे तर तो जर मान्य करण्यात आला असेल तर आता आपणास काही करण्याची आवश्यकता नाही. सरकारकडून आपल्याला लाभ येणार आहे. डायरेक्ट लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव येणार आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीनं सर्व जर हिरव्या कलरचं असं अप्रूव्ड असं दिसत असेल ॲपमध्ये तर तुम्हाला काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. फक्त एक गोष्ट फार लक्षात ठेवायची आहे, ती मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता सगळ्यात मोठा जो डाऊट आहे किंवा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो डिसअप्रूव्हच्या स्टेटसमध्ये. काही लोकांनी फॉर्म भरला पण त्यांना असं जवळपास ग्रे कलर, राखाडी कलरमध्ये डिसअप्रूव्ह असं येत आहे. SMS व्हेरिफिकेशन डन किंवा नॉट डन असं येतं, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये डिसअप्रूव्ह असं येत आहे. मग त्या लोकांनी काय करायचं, तर इथं दिस सर्वे इज रिजेक्टेड हे आहे.
तर मग ग्रे कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे. तर मग इथं जर आपण त्या ठिकाणी कारणं बघायला गेलं तर कारणं इथं तुम्ही पाहू शकता. तर इथे पाहू शकता तुम्ही की इथे एक सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे एक नमुना आहे, त्यामध्ये असं सांगितलं आहे की अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ओळखपत्र यापैकी एक प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र जोडलेलं नाही किंवा चुकीचं जोडलेलं आहे. तर हे तुमचं डिसअप्रूव्ह होण्याचं कारण असू शकतं. त्याचबरोबर दुसरं कारण याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की अपलोड बोथ साईड ऑफ इलेक्शन कार्ड, म्हणजे तुमचं जे मतदान कार्ड आहे तर त्याच्या दोन्ही साईडचा जो काय हे आहे स्क्रीनशॉट तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथे दुसरंही कारण इथे देण्यात आलेलं आहे की तुमचं जर आधार कार्ड ची जी काय आहे तर त्याची दुसरी बाजू जोडा. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा आधार कार्ड आपण फक्त पुढची साईड आहे ती जोडतो, मागची साईड जोडत नाही. त्यामुळे तुमचं आधार कार्ड आहे दोन्ही साईडने जोडणं गरजेचं आहे. हे देखील कारण असू शकतं. पुढचं कारण जे डिसअप्रूव्ह होण्याचं जे कारण आहे ते म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असल्याचं प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडले नाही. आता पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं आर्थिक रेशन जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचं प्रमाणपत्र तुम्ही जर जोडलेलं नसेल तर ते देखील करणं गरजेचं आहे. ही कारणं असू शकतात. आता या व्यतिरिक्त जे काहींनी ऑफलाईन फॉर्म भरला आहे तर म्हणजे आशा सेविका असेल, अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी अर्ज भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही देखील तुमची अर्जाची स्थिती विचारा. तिथे जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह जर झालेला असेल तर तिथे देखील त्यांना पाहिजे ती कागदपत्रे नेऊन देऊन त्याच्या झेरॉक्स देऊन तात्काळ ती त्या ठिकाणी प्रक्रिया करणं गरजेचं आहे. अन्यथा तिथे देखील तो नामंजूर होऊ शकतो आणि पुढे चालून अडचण त्यामध्ये येऊ शकते. त्याच व्यतिरिक्त एक प्रश्न असाही कायमस्वरूपी येतो आहे की मराठीमध्ये भरलेल्या अर्जांचं काय. मराठीमध्ये भरलेल्या अर्जांविषयी खूप मोठ्या अफवा पाठीमागे पसरले होते की जे अर्ज आहेत तर मराठीमध्ये भरलेले ते अर्ज ॲक्सेप्ट होणार नाही. तर मग त्याच्या माध्यमातून देखील एक त्या ठिकाणी हे समोर येत आहे की मराठीमध्ये भरलेले अर्जही देखील आता चालणार आहेत, कसलाही प्रॉब्लेम त्यामध्ये नसणार आहे. त्यानंतर इथे जे कारणं सांगितलेले आहेत तर तुमचे कारणं वेगळे असू शकतात. तात्काळ तुम्ही ॲपमध्ये चेक करू शकता किंवा आता एक नवीन डॅशबोर्ड किंवा नवीन पोर्टल त्या ठिकाणी आलेलं आहे, वेबसाईट आलेली आहे, तर त्या वेबसाईटला जाऊन देखील त्या ठिकाणी करू शकता. आता ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती, ज्यांनी अर्ज भरला आहे तिथे जे बँक अकाउंट नंबर दिलेला आहे तर त्या बँकेला आधार लिंकिंग आहे की नाही हे तात्काळ बघून घ्यायचं आहे. आधार लिंकिंग जर केलेलं नसेल तर तात्काळ ज्या बँकेत खातं आहे पासबुक घेऊन तिथं जायचं आहे, आधार कार्ड घेऊन तात्काळ आधार लिंकिंग तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे किंवा आधार लिंकिंग तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरूनही देखील करू शकता. तर हे कसं करायचं याविषयी व्हिडिओ आवश्यक असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. त्याचबरोबर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, डिसअप्रूव्ह, इन रिव्ह्यू का पेंडिंग काय दाखवत आहे हे देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि माहिती जर तुम्हाला व्यवस्थित वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना